सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत श्री पु ल देशपांडे यांनी लिहिलेलं त्यांचं प्रवासवर्णन अपूर्वाई. कालच्या पुढे सुरू करते. इंग्रजांचे अनेक गुण मला आवडले. त्याचा नियमितपणा, सामाजिक जीवनात दिला बोल खरा करायची त्याची कसोशी, त्याची टापटीप या सगळ्या वाखाणण्याजोगी गोष्टी आहेत. पण त्याची राजा राणीवरची श्रद्धा पाहून मी थक्क झालो. राणी म्हटलं की तो वेडा होतो. त्याचा तर्क, त्याची बुद्धी, त्याची चिकित्सा सगळं काही तो हरवून बसतो. अशी हरवून बसण्याची जागा त्याने जाणून बुजून आजच्या जगात शिल्लक ठेवली आहे. जगन्नाथाची रथयात्रा पाहणारे वेडे आणि देखणे श्वेताक्ष जोडलेला राणीचा रथ पाहण्यासाठी सारे कामधाम सोडून जाणारा इंग्रज, हे दोघे सारखेच. एरवीचा यांत्रिक इंग्रज इथे माणूस म्हणून आवडायला लागतो. राणीने पार्लमेंटच्या अधिवेशनाचं उद्घाटन केलं त्यावेळी वृद्ध अमात्य, न्यायाधीश आणि सामंत आपलं वय, ज्ञान सगळं विसरून तिच्या पुढे नतमस्तक होताना पाहून मन भरून आलं. असे वेडे व्हायच्या काही जागा हव्या हे मात्र खरं. नव्या जगात आणि विशेषतः नव्या साहित्यात या वेड्याला स्थान नाही. गुलाबाच्या फुलांनी सजलेल्या फुलदाण्यांच्या जागी आता कॅक्टस आले आहेत. येवोत बिचारे, पण साऱ्या बागा नुसत्या कॅक्टसने न भरत. कुठेतरी 4 गुलाब फुललेले असू देत. पाहणाऱ्यानं या गुलाबांखालचे काटे पाहायचे ठरवले तर मग नाईलाज आहे. अत्याधुनिक ज्ञानोपासनेचे मार्ग सुलभ करून देताना ऑक्सफर्डने आणि केम्ब्रिजने जोपासलेले हे परंपरेचे गुलाब पाहून झालेला आनंद मनात साठवूनच आम्ही केम्ब्रिजचा निरोप घेतला. तिथल्या लायब्ररीतली कपाटं म्हणे एकाला एक लावली तर 28 मैलांची लांबी भरून निघेल. पण या पुस्तकांचं अध्ययन करणाऱ्यांच्या अंतःकरणात कुठेतरी नतमस्तक होण्याची शिकवण नसली तर ही 28 मैलांची वाट वाळवंटातून गेल्यासारखी होईल. केम्ब्रिजनं शतकानुशतकं आपल्या हिरवळी टिकविण्याची, चर्चमधल्या घंटा वाजत ठेवण्याची आणि गॉड सेव्ह द किंगची पराकाष्ठा चालवली आहे, ती उगीच नाही. ऑक्सफर्डची वादविवाद सभा फार प्रसिद्ध आहे. इंग्लंडचे पार्लमेंटेरियन्स तयार करण्याची ती पाठशाळा आहे. अनेक विषयांवर तिथे वादविवाद होतात. आंतरराष्ट्रीय राजकारणापासून किंवा गहन तत्त्वज्ञानापासून ते तरुणींचे सौंदर्य त्यांच्या डोळ्यात आहे की डोक्यात, इथपर्यंत सर्व विषयांवर हिरिरीने वाग्युद्ध लढवली जातात. हॉलच्या बाहेर एक फलक आहे. त्यावर सभासदांनी विषय सुचवायचा असतो. विद्यार्थ्यांनी गमतीचे विषय सुचवले होते. दुर्दैवाने मला वादविवाद ऐकायला मिळाला नाही. रिकामा हॉल पाहून आणि मॅकॉलेची आवडती खुर्ची पाहून मी समाधान मानून घेतलं. मात्र हे वादविवाद तत्त्वबोधासाठी नसतात. हे केवळ शब्दांचे शरसंग्राम असतात. त्या जखमा त्या हॉलमधून बाहेर पडण्यापूर्वीच बऱ्या झालेल्या असतात. लोकशाहीचं बाळकडू इथं पाजलं जातं. मला माझ्या विद्यार्थी दशेत चालविलेल्या एका वादविवाद सभेची आठवण झाली. मुंबईला आम्ही 15-20 मित्रांनी मिळून एक डिबेटिंग सोसायटी चालवली होती. दर रविवारी प्रार्थना समाजिस्टांच्या निष्ठेनं आम्ही तिथे जमून इंग्रजीत वादविवाद करीत असू. कधीकधी अध्यक्ष आणि पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष मांडणारे दोघे या दिघांनी आपापल्या जागा घेतल्या की समोर फक्त रिकामी बाकी असत. तरी कार्यक्रमात खंड पडत नसे. कधीकधी चांगली 11-12 लोकांची गर्दी असे. दुसऱ्या महायुद्धानं आमची ही डिबेटिंग सोसायटी मोडली आणि भारत काही महान वक्त्यांना मुकला. सैन्य पोटावर चालतात असं नेपोलियन म्हणाला होता. लोकशाही हे तोंडाच्या वाफेवर चालणारं राजयंत्र आहे. ब्रिटिश लोकशाही तर इंग्लंडातच काय पण जगभर तोंड पाटीलकीवर चालली. या टीजभर बेटातल्या लोकांनी जगावर राज्य चालवले. मुख्य भांडवल शब्दांचं. प्रथम त्यांनी जगभर आपल्या भाषेचं चलन सुरू केलं. या वादविवाद सभातून
चालते ती मुख्य भाषेची उपासना. एरवी विषयांना खास महत्त्व नाही. आपल्या देशात पूर्वीच्या काळी वादविवाद चालायचे ते तत्त्वशोधनासाठी. इथे मात्र नुसते वायफळाचे मळे फुलवायचे. ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज युनिव्हर्सिटीची शान लंडन युनिव्हर्सिटीला नाही. लंडनच्या प्रचंड गर्दीत निराळं उठून दिसावं असं तिचं व्यक्तिमत्व नाही. लंडनचे स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज मात्र पाहण्यासारखं आहे. पुण्याचे व्यंकटेश शास्त्री जोशी तिथं संस्कृत शिकवण्यासाठी होते. त्यांचा आणि माझा परिचय झाला होता. तिथल्या मराठी विभागाच्या प्रमुख मिस लॅम्बर्ट या 15-20 वर्ष पुण्यात राहिलेल्या आहेत. ह्या संस्थेत त्यांनी मला चहाला बोलावलं. उद्या दुपारी 4 वाजण्याच्या सुमाराला आपल्या पट्टणींना घेऊन अवश्य या. आम्ही पट्टणींना म्हणजे सौंना घेऊन 4 वाजण्याच्या सुमाराला त्या संस्थेत गेलो. शास्त्रीबुवांनी आम्हाला संस्था दाखवली. तिथल्या लायब्ररीत माझी पुस्तकं पाहून डोळ्यात आसवं दाटायला लागली. संध्याकाळी स्पिनच अँड स्टेक खाऊन ढेकर देत कुठला तरी डिंबलबी साहेब भोजनोत्तर माझे पुस्तक वाचित बसला आहे हे चित्र डोळ्यापुढे आणण्याचा खूप प्रयत्न केला. लॅम्बर्टबाई आवर्जून मराठी बोलतात. तेवढ्यातल्या तेवढ्यात त्यांनी माझे 1-2 इंग्रजी उच्चारही दुरुस्त केले आणि माझ्या पत्नीला तुम्ही पुणेरी पद्धतीचे या पद्धत शब्दावर बाई 2-3दा कोलमडल्या. लुगाडं का नेसत नाही असं विचारलं. लगेच आमच्या हिने नवऱ्याचं इंग्रजी दुरुस्त केल्याच्या रागात लुगाड्याचा उच्चार लुगडं आहे असं सांगून लहानसा सूड पण काढून घेतला. बाकी दुसऱ्यांच्या भाषेचं योग्य उच्चारण हा एक कठीण मामला आहे. ह्यात कुणीही कुणाच्याही तोंडाला लागू नये हे बरं. आपले काही उच्चार साहेबाला अजिबात निराळे ऐकू येतात. माझ्या नावातील पी या परदेशात सर्वत्र बी असा ऐकू ये. कुठेही नाव लिहून घेण्याचा प्रसंग आला आणि नाव सांगितलं की BL अशी अद्याक्षरे लिहिली जात. पुढले देशपांडे तर सुटे सोडवूनच सांगावे लागत. मग D फॉर डेन्मार्क, E फॉर इंग्लंड असं शिशुगीत म्हटल्यासारखं म्हणत नाव सांगावं लागे. बाकी आपणही साहेबाच्या भाषेचं काय कमी हाल केले आहेत का? इंग्रजी गद्याचे अनेक अवतार आहेत. स्टँडर्ड व्हॅक्यूमचा बोर्ड एका ठिकाणी स्टॅटंडर वेक्युम ऑइल कंपनी न्यूयॉर्क असा लिहिलेला होता. पाटण्याला एका ठिकाणी एक्समजिसन रोड असा होता. हे कोडे त्याखालची एक्झिबिशन रोड ही इंग्रजी अक्षरं वाचल्यावर उलगडलं. पुण्यात बँकेची बँक करायचं काही कारण होतं का? दिल्लीत स्पिरिट सपरेट तरी होऊन येतं, नाही तर इस्पिरिट. दाक्षिणात्य उच्चार पद्धतीत बाथरूमची भात रूम होते. तर वंगभूमीत कुण्या इंग्रजाने वंगबंधूला हॅपी न्यू इयर म्हटल्यावर त्याने लगेच शेम टू यू म्हणून त्याला बुचकळात टाकल्याची एक कोथा आहे. घरातल्या घरात पाहायचं तर तो काय बाबा, आफ्टर ऑल ही इज म्हणजे एक रिच मॅन. ही इंग्रजी मराठीची लगट उभय पक्षी फारशी सुसह्य नसावी. पण इंग्रजी ही मोठी सहनशील भाषा खरी. तिनं अगदी आंतरराष्ट्रीय आघात पचवले. इंग्रजाने इंग्रजी समजावून घेण्याचा प्रयत्न केला असेल तितका स्वतःची भाषा अन्य मुखातून समजावून घेण्याचा इतर कुणीही केला नसेल. अव्वल इंग्रजीच्या काळात साहेबाकडे टुमॉरो बिंग माय मंडे आय शॅल गो अर्ली फ्रॉम द ऑफिस म्हणून श्रावणी सोमवारची सुट्टी टाकणारा कारकून किंवा वडिलांच्या श्राद्धाच्या दिवशी ॲज माय डेड फादर इज गोईंग टू कम टू डिनर टुमॉरो इन द शेप ऑफ अ ब्रॅह्मिन म्हणून साहेबाला घेरी आणणारी इंग्रजी विनंती. ह्या साऱ्या गोष्टी साहेबानं निमूटपणं पचवल्या. उद्याच्या हिंदी राष्ट्रभाषेनं हे सगळे सहन करायची तयारी ठेवली पाहिजे, तरच ती या अफाट राष्ट्राची राष्ट्रभाषा होईल.
लंडनच्या इन्स्टिट्यूटमध्ये पुण्याला राहिलेले आणखीही 1-2 इंग्रज भेटले. ते केवळ मराठी शिकायला राहिले होते आणि बोलता आलं नाही तरी त्यांना मराठी समजत मात्र चांगलं असे. इथल्या लायब्ररीत जयदेवाच्या गीतगोविंदाचे इंग्रजी भाषांतर चालता चालता नच सुंदरी करू कोपा या सुप्रसिद्ध गाण्याचा मूळचा संस्कृत आधार अचानक हाती लागला आणि 1 तासाच्या वास्तव्यात त्या संस्थेत आमच्या हातून घडलेलं हे मौलिक संशोधन असं वाटलं. मंडळी, आज आपण इथे थांबतोय आणि उद्यापासून पुढच्या भागाला सुरुवात करणार आहोत. तर तोपर्यंत नमस्कार.